संतोष देशमुख हत्या प्रकरणी जवळपास 1,500 पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल झालंय। खंडणी प्रकरण आणि अॅट्रॉसिटी प्रकरणातही दोषारोपपत्र दाखल झालंय। सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बसवराज तेली आणि एसआयटीचे प्रमुख किरण पाटील न्यायालयामध्ये उपस्थित होते। आता सरपंच हत्येचा खटला कोर्टात चालणार असून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हा खटला लढवणार आहेत। दाखल केलेलं आरोपपत्र तब्बल 1800 पानांचं आहे अशी माहिती समोर येते। तर आरोपपत्रामध्ये नेमकं काय काय आहे आपण नजर टाकूया। वाल्मिक कराडचा हत्या प्रकरणातला सहभाग आणि त्याचे पुरावे, 7 आरोपींनी हत्येचा कट कसा रचला आणि हत्या कशी केली याचे पुरावे, हत्याकांडात कुणाकुणाचा सहभाग आहे याचा तपास, याशिवाय खंडणी प्रकरणातील आरोपी कराड आणि विष्णू चाटेचा हत्या प्रकरणातला सहभाग समोर येणार आहे। याखेरीज खंडणी, अॅट्रॉसिटी आणि हत्या प्रकरणाचा एकमेकांशी संबंध आहे का याचे पुरावे, आरोपींना फरार होण्यात कोणी मदत केली, आरोपी फरार झाल्यावर कुठे होते याचा उलगडा होणार, आरोपींनी वापरलेले शस्त्र आणि हत्या नेमकी कशा पद्धतीने झाली याचंही सत्य समोर येणार। हत्या प्रकरणात पोलीस प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केली आहे का आणि दोषी आहेत का याचाही तपास करण्यात येतोय। तर खंडणी प्रकरणात कराडने जमा केलेल्या संपत्ती संदर्भातली माहिती समोर येणार आहे। वाल्मिक कराड, सुदर्शन गुलेच्या संघटित गुन्हेगारीचे आणखी काही प्रकार घडले होते का, आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी या संदर्भात माहिती डिजिटल पुरावा म्हणून सीडीआर रिपोर्ट सादर करण्यात आलाय। या सगळ्या मुद्द्यांचा आरोपपत्रामध्ये समावेश आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।